आगामी आत्मचरित्र पुस्तक बटाट्याची चाळ. लेखक आहेत पु ल देशपांडे. कधीकधी मला जीवनाबद्दल एकाएकी अति गंभीरपणाने विचार करायचा झटका येतो आणि आता हळूहळू आत्मचरित्राला हात घातला पाहिजे असे वाटू लागते. ते ज्ञानेश्वर, तुकाराम, ते त्यांचे रात्रंदिन युद्धाचे प्रसंग, तो अंतरीचा ज्ञानदिवा, ते भगवंताचे अधिष्ठान, सारी मंडळी डोक्याला टापशी बांधून गंभीर सुतके चेहरे करून माझ्या मनाच्या दाराशी घुटमळायला लागतात. हर हर 84 लक्ष योनीच्या प्रवासानंतर मिळालेल्या मानवदेहाचे आपण हे काय केले असे वाटून एरवी माझी अंतःकरणाच्या अडगळीत पडलेली विवेकबुद्धी हरवलेल्या बटणासारखी अचानक सापडते आणि मी अंतर्मुख बनतो. हमखास झोपेची औषधे म्हणून वापरलेल्या विवेकानंद, गीता रहस्य, ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, साक्रेटिसाचे चरित्र वगैरे ग्रंथावरची धूळ झटकली जाते. सारे आयुष्य शेणाच्या जमिनीसारखे पुन्हा एकदा स्वच्छ सारवावे असे वाटू लागते आणि माझ्या आयुष्यातला हा अंतर्मूर्खतेचा काळ सुरू होतो. माझा आवाज सर्वोदयवाल्या आचार्यासारखा मऊ होतो. समोरच्या चाळीतल्या खोलीची खिडकीमागली हालचाल नेहमीप्रमाणे मी न्याहाळीत नाही. कोपऱ्यात पडलेल्या विड्यांच्या थोटकांकडे पाहून ज्या मुखातून हरिनाम निघावे म्हणून त्याने हा नरदेह दिला त्याचे मी धुराडे केल्याची जीवाला खंत वाटू लागते. त्या नादात मी माझ्या सहधर्मचारिणीने मला बाजारातून ज्या ज्या वस्तू आणायला सांगितल्या असतात त्या मी आनंदाने आणतो. श्रमातले सौंदर्य मला एकाएकी दिसू लागते. गोड्या तेलाची बाटली भरून मी चक्क बोटात अडकवून घेऊन येतो. माझ्या डोळ्यांपुढे त्यावेळी स्वतःची वळकटी खांद्यावर घेऊन येणारे साने गुरुजी असतात. एरवी मी कोथिंबिरीची जोडी देखील चोरट्या दारूसारखी आणतो. श्रमातील हे सौंदर्य मला अशावेळी इतके पटू लागते की पाठीला हात लावाल का असे विचारणारी कुणी भाजीवाली व मोळीवाला हुडकून काढून मी हात लावतो. महादेव गोविंद रानड्यांची ती कथा सुज्ञाच परिचित आहेच. अशावेळी लोकांच्या नजरेतील विष मला दिसते, पण माझ्या डोळ्यातील पावित्र्याची चमक त्यांना आढळत नाही. तरी बरे, माझा एकच डोळा धड आहे, पण त्या डोळ्याकडे देखील लोक वाकड्या नजरेने बघतात. नरजन्माला येऊन त्याची काय ही अधोगती. साऱ्या भारतीय संस्कृतीचा अर्क पिऊन मी अशावेळी बेहोश झालेला असतो. भारतीय संस्कृती, आहाहा, ह्या 2 शब्दात केवढे ब्रह्मांड साठले आहे. ती गंगा, ती यमुना, त्या एकूण सगळ्या लोकमाता, ती धारातीर्थे, ते गोपुरांचे प्रदेश, त्या अवीट लोककथा, ते लोकवाङ्मय, त्या अपौरुषेय ओव्या. माझ्या डोळ्यांपुढे माझे बाळपण येते. माझ्या बाळपणी झालेल्या संस्काराची सारी आठवण पार बुजून गेली आहे याची मला अति खंत वाटू लागते. मुंबईतल्या सुप्रसिद्ध बटाट्याच्या चाळीत माझा जन्म झाला ह्याच्या आता मला वेदना होतात. चाळ हे काय चरित्र नायकाचा जन्म होण्याचे स्थळ आहे? उद्या सुप्रसिद्ध नाटककार, कवी, कथाकार हणमंतराव दशपुत्रे तथा कवी दशकुमार ह्यांचे जन्मस्थळ दाखवणाऱ्या महाराष्ट्र देशाच्या उपासकाला बटाट्याच्या चाळीतली जिन्याजवळील ती अंधारी खोली का पाहावी लागणार? त्यापेक्षा एखाद्या खेड्यात जन्मलो आलो असतो तर मला ती जात्याची घरघर, त्या ओव्या, मी जरी त्या प्रत्यक्ष कधी ऐकल्या नाहीत तरी आमच्या पूर्वजांनी त्या ऐकल्या असतीलच की नाही? रक्तातून आलेले संस्कार कुठे जातात? मी ओव्या आठवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आमच्या जन्माअगोदर बऱ्याच वर्षापूर्वी त्या आमच्या पूर्वजांच्या रक्तातूनही नाहीशा झालेल्या असाव्यात. पवित्र संस्काराच्या आठवणींची स्टेशने फिरवून फिरवून मनाचा काटा थबकतो, पण ओव्यांचे स्टेशन लागत नाही. बाळपणी ऐकलेले कांदिये बटाटिये, दवेक अक्याळ, विविध द्रुये ह्यांचीच खडखड ऐकू येते. मी माझ्या बाळपणाच्या कठड्यावर उत्साही विदुषींनी जमवलेल्या ओव्यांची फुले चिटकवून स्वतःच्या बाल्याला संस्काराच्या वेलीच्या कुंपणाशी शोभा आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आत्मचरित्रात माझे बाळपण असे सुरू होते. माझ्या बाळपणी मी मुंबईसारख्या बकाल शहरात, त्यातून बटाट्याच्या चाळीत वाढल्यामुळे तो नदीचा काठ, ते देऊळ, तो सनई चौघडा, ते स्तोत्र पठण यातले काही म्हटल्या काही माझ्या वाटेला आले नाही. याचे मला अत्यंत दुःख होते. आत्मचरित्रात ह्या पार्श्वभूम्यांच्या अभावी माझ्या संस्कृतीमय मनाचे वाचकांना दर्शन कसे व्हावे याची मनाला खंत लागून राहते. शेवटी माझ्या सात्विकतेचा मूड मध्ये मी माझ्या इष्टमित्रांची ऐकीव बाळगणे माझ्या नावावर लहानपणी एकमेकांच्या लंगोट्या नेसतात तशी जमा करून मनातल्या मनात माझे बाळपण रचतो. तो नदीकाठ, ते नदीतले डुंबणे, त्या पाणवठ्यावर आलेल्या नवोढा,
त्या बालमैत्रिणी, माहेरवासिनींच्या त्या चतुर चेष्टा, ठिकठिकाणाहून ते मॅटर मी गोळा करून ठेवले आहे. योग्य वेळी माझ्या आत्मचरित्रात ते येईलच. खरोखर खेड्यात जन्माला आल्याशिवाय आत्मचरित्राला रंगच येत नाही, आणि तेही 18-20 दारिद्र्य असलेल्या कुटुंबात. दुर्दैवाने माझे बाळपण भलत्याच आरामात गेले. आगामी आत्मचरित्रात नमूद करण्यासारखा एकही दारुण प्रसंग घडला नाही. जवळजवळ सारे कुटुंब अजून टिकून आहे. हृदयद्रावक म्हणावा असा एकही किस्सा नाही. म्हणजे आत्मचरित्र कसले? म्हणून सोयीसाठी माझ्यावर अतोनात प्रेम करणारी एक मावशी तयार करून तिला मी अपघातात मारायचे ठरवले आहे. व्यवहारात माय मरो पण मावशी जगो अशी म्हण आहे. मराठी साहित्याच्या अभिवृद्धीसाठी मला जिवंत असलेली माय जिवंतच ठेवून मावशी मारावी लागत आहे याची नम्र जाणीव आहे. परंतु राष्ट्रासाठी खऱ्याखुऱ्या लोकांनी प्राण दिले. मायबोलीच्या उद्धारासाठी नसलेली मावशी रोमहर्षक प्रसंगात आटपून टाकली म्हणजे तिचे काय बिघडणार आहे? शिवाय व्यवहार, सत्य आणि आत्मचरित्र यांचा अर्थाअर्थी तसा काय संबंध असतो? तात्पर्य, माझ्या आगामी आत्मचरित्रात मी माझी मावशी कशी मेली ह्याचे हृदयंगम वर्णन करायचे योजिले आहे. आणि त्यासाठी आमच्या खेड्यातून आमच्या आत्याच्या खेड्याला वास्तविक आत्या राहते खोताच्या वाडीत. आते बहिणीच्या लग्नासाठी मी वयाच्या 6व्या वर्षी बैलगाडीचा प्रवास आखला आहे. आत्मचरित्रात एकदा तरी बैलगाडीचा प्रवास हवाच. पहाटेची ती शांत वेळ, शुक्र मावळत की उगवत याची खात्री नाही. हा तपशील नंतर दुरुस्त करीन मी. आमची आत्या त्यावेळी खुरोंडीला राहत होती. त्यावेळी तिचे यजमान तिथे देवी डॉक्टर होते. खुरोंडी हे माझ्या दृष्टीने कोकणातील सर्वात अधिक रम्य ठिकाण होणार आहे. कारण साने गुरुजी खांडेकरांपासून तो पेंडसे दांडेकरापर्यंत सगळ्यांच्या गावातले माड, घाट्या, पोफळी, घुसळेश्वर, रवळनाथाचे मंदिर, पाटाचे पाणी, घाटीवरून उतरणाऱ्या बैलगाड्या, पाखरांच्या किलबिलाटाला जबाब देणाऱ्या मोटा, जे जे काही हाताला लागेल ते सारे उचलून आणून मी ह्या माझ्या आत्मचरित्राच्या सोयीसाठी भाटाच्या खाडी शेजारी बसवून ह्या खुरोडी गावाच्या पूर्वेकडून एका नदीलाही वाहायला लावणार आहे. इतकेच काय, पण दुर्वाच्या आजीसारखी एक तुळशीची मामी आणि दादा खोतासारखा काका खोत वगैरे मंडळी देखील फेरवसाहत मंत्र्यांच्या थाटात तिकडून उचलून इकडे आणून ठेवली आहे. तपशिलात काही ठिकाणी गोंधळ झाला आहे, पण हा दोष माझा नसून कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहिणाऱ्या मूळ लेखकांचाच आहे, हे मी नम्रपणे माझ्या आगामी टीकाकारांना सुचवून ठेवतो. मावशीच्या मृत्यूची कोकणच्या पार्श्वभूमीवर मी जय्यत तयारी करून ठेवली आहे. मुद्दा फक्त तिला दरोडेखोरांकडून ठार मारायची का फोंडा घाटातून तिची बैलगाडी उलटून तिला दरीत टाकायची हा आहे. पण यथावकाश तो तिढा सुटेल. एकूण माझ्या आत्मचरित्रातील चरित्रनायकाचे बाळपण ह्या पहिल्या प्रकरणातील अनेक अडचणी मी हळूहळू सोडवीत आणल्या आहेत. ज्योतिषशास्त्रावर माझा संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे पहिल्या पानावरच माझी कुंडली आणि हाताचा ठसा मी छापणार आहे. माझ्या आणि लोकमान्य टिळकाच्या कुंडलीत लोकांना साम्य आढळेल, परंतु तो केवळ योगायोग आहे. माझा जन्म खुद्द मुंबई शहरात बटाट्याच्या चाळीत झाला असला तरी आत्मचरित्राच्या सोयीसाठी मी तो खेड्यात नेला. परंतु अडचण पूर्वजांचे काय करायचे ही येते. आमच्या पूर्वजांच्या पिढ्यांचा जेथपर्यंत तपास लागतो तेथपर्यंत एकजात बेटे माझी आगबोट कंपनीत कारकून. एकाच्याही जीवनात एकही नाट्यप्रसंग नाही म्हणायला. एक काळ असा होता की कै मल्हार दादोबा दशपुत्रे पंजोबा, कै खंडो मल्हार दशपुत्रे आजोबा आणि बळवंत खंडो दशपुत्रे पेन्शनर तीर्थरूप ह्या तिन्ही पिढ्या माझी आगबोट कंपनीच्या बुकिंग हापिसात एकाच वेळी नोकऱ्या करीत होत्या. माझी आगबोट कंपनीच्या तिकीट विकायच्या 3 खिडक्या एकेकाळी जी 3 मुंडकी दिसायची ती दशपुत्रे घराण्यातील 3 पिढ्यांची होती. आणि त्यानंतर त्यातील पंजोबाची खिडकी आमच्या तीर्थरूपांच्या काकांनी घेतली आणि आजोबांची चरित्रनायकाने. यापेक्षा आमच्या पूर्वजांच्या आणि त्यांच्या वंशजांच्या चरित्रात ऐतिहासिक नाट्य काही नाही. पेशवाईत आमचे पूर्वज कुठे राहत होते याचा पत्ता लागत नाही. दशपुत्रे मूळ कुठल्या गावचे हे कळले नाही. तरी प्रत्येक वंशज मात्र आपल्या आडनावाशी कमाल आणि किमान इमान राखून आहे. बटाट्याच्या चाळीतल्या त्या 2 खोल्यात गेला बाजार 150 दशपुत्रे अपत्यांनी जगाच्या रंगभूमीवरील पहिली एंट्री घेतली आहे. हे जास्तीत जास्त नाट्य. त्यामुळे
केवळ खुरोटींच्या आत्याच्या मुलीच्या लग्नात मावशीला ठार मारून भागण्यासारखे नाही. आणखी 7-8 घटना हव्यात. प्लेगात गावाबाहेर झोपड्या बांधून राहण्याचे कलम जोडावे असा इरादा आहे. वास्तविक मुंबईस इतका चांगला प्लेग येऊन गेला, पण बटाट्याच्या चाळीतला ढेकून देखील मेला नाही. इतकी चाळीतली माणसे टणक. प्लेगच्या पिसवांना चाळीचा पत्ताच सापडला नाही. बटाट्याच्या चाळीचा पत्ता लावीत यमदूत आले तरी वाटेत त्यांना एखादा पोस्टमन मारून त्याच्या आत्म्याला विचारित चाळ शोधावी लागत असेल. तिथे नव्यानेच मुंबईत आलेल्या प्लेगच्या पिसवांना काय चाळ सापडते? आज त्या चाळीचे नाव झाले हे केवळ चरित्र नायकाच्या तेथील दीर्घ वास्तव्यामुळे. हा भाग अहालिदा. तात्पर्य: बाळपणी प्लेग नाही म्हणजे माळावरच्या झोपड्यात राहण्याची गंमत नाही. घरात विजेचा दिवा असल्याने म्युनिसिपाल्टीच्या कंदिलाखाली शिकण्याचा प्रसंग नाही. माझ्या आगामी आत्मचरित्रात अडचण कुठे असेल तर माझे बाळपण रंगवण्याची. तरीही मी त्यात रंग भरण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे खेड्यातून मुंबईस पळून जाण्याची. चरित्र नायकाने आयुष्यात एकदा तरी कुठून तरी कुठेतरी पळून हे गेलेच पाहिजे, नाहीतर कुठून तरी कुणाला तरी पळवले पाहिजे. दुसरी गोष्ट प्रत्यक्षात करणे जितके सोपे तितके लख्खपणाने ते लिहिणे सोपे नाही. स्वतःच्या चरित्रावरील डागांनाही सुंदरीच्या गालावरील तिळाची शोभा यावी ही दक्षता घेणे आत्मचरित्रात अत्यावश्यक असते. मी आत्मचरित्रात असली माफक पापे लिहिणार आहे. तसा मी अत्यंत पापभीरू आहे. 3-4 पिढ्या तरी कारकुनाचे इमानी रक्त आमच्या नसानसातून वाहत आहे. सिक लीवची खोटी चिठ्ठी पाठवणे हे आमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे पाप. परंतु बाळपणाच्या खात्यावर आपले एक उगीच मी चोर कसा झालो हे उपप्रकरण टाकून एक पावली मी स्वतःला चोरायला लावणार आहे. लहानपणी असली चोरी केल्याशिवाय प्रौढपणीच्या थोरवीला उजाळा मिळत नाही. त्यासाठी मी माझे बाळपण जिथे जाणार आहे त्या खेड्यात एक काल्पनिक हॉटेल उघडून त्या चोरलेल्या पावली भजी खाणार आहे. नंतरच्या आयुष्यात मी बटाट्याच्या चाळीतल्या गणपती उत्सवाच्या व्याख्यानात समोरच्या चाळकऱ्यांच्या आकसामुळे व खोडसाळपणामुळे भजी खाल्ली. प्रत्यक्ष स्टेजवर भजी आली नाहीत, केवळ भजी माराच्या घोषणा झाल्या. परंतु माझ्यावरील प्राणघातक हल्ला ह्या शब्दात माझ्या आत्मचरित्रातील मी हुतात्मा कसा झालो असतो ह्या प्रकरणात मी त्या प्रसंगाचे रोमहर्षक वर्णन करायचे ठरवले आहे. तो प्रसंग मला अजून आठवतो. संस्कृती आणि जाणवे ह्या विषयावर माझे बटाट्याच्या चाळीतल्या गणेशोत्सवात भाषण होते. ते दिवस मोहनदास करमचंद गांधी या गुजराती पुढाऱ्याने चालवलेल्या सबगोलकरी चळवळीचे होते. पण मी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो. ब्रह्मतेजापुढे वाणीजनाचा काय प्रभाव पडणार होता. माझ्या मागून मनू होता, याज्ञवल्क्य होता, पराशर होता, अत्री होता, वसिष्ठ होता. त्यांच्या मागे 3.5 केशरी देशसेविका होत्या आणि एक शेळी होती. माझ्या व्याख्यानाला तुडुंब गर्दी होती. कमीत कमी 10,000 तरी लोक असावेत. माझ्या भाषणाला अचाट रंग भरला होता. पहिल्या 10 वाक्यात मी सत्याग्रहाशी अशी रेवडी उडवली की ज्याचे नाव ते. चरख्यातील सूत आणि जानव्याचे सूत, माझी चर आणि खा ही कोटी पंचगव्य आणि शेळीचे दूध यांची मी केलेली बिनतोड तुलना ऐकून आणि सनातन धर्माला वाचवा ही माझी नारायण पेशव्यांच्या सुरात फोडलेली आरोळी ऐकून जनता खवळली आणि इतक्यात 15 मुसलमान सुरे घेऊन हिंडताना मी विंगेत पाहिले. माझा चेप वाढला. मी त्या मुसलमानांना आव्हान दिले. 25च्या 25 मुसलमान विंगमध्ये गर्दी करून उभे राहिले. मी डगमगलो नाही. एका हाताने पगडी घट्ट दाबून धरून मी माझे भाषण चालू ठेवले. आज माझ्या वक्तृत्वाला विलक्षण धार आली होती. माझा मृत्यू मी विंगेत पाहत होतो. 50 मुसलमान आणि मी एकटा. ढगांच्या गर्दीत मधूनच डोकावणाऱ्या एकमेव द्वितीय अशा तेजोभास्करासारखा वक्तृत्व तेजाने मी त्या गर्दीत तळपत होतो. बाहेर लोक आवरा आवरा असा आरडाओरडा करीत होते. मी ऐकले नाही. इतक्यात सुरा घेऊन एक मुसलमान चक्क माझ्या अंगावर आला. माझ्या छातीवर त्याने वार केला. मी कोलमडून खाली पडलो. माझी पगडी, चष्मा उडाला. धोतर अत्यंत अवघड जागी फाटले. मी हुतात्मा होण्याच्या बेतात होतो. इतक्यात एकच मुसलमान माझ्याजवळ आहे आणि इतर मुसलमान लाजून, होय अगदी साक्षात लाजून बाजूला उभे आहेत असे मला दिसले. त्या मुसलमानांचा आवाज अतिपरिचित वाटला. मी नीट त्याला न्याहाळून पाहिले. एकीकेचे यजमान ह्या दंग्याच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या नाटकात आमची ही आणि इतर 10 बायका दंगेखोर मुसलमानांचे पाठ करणार होत्या. कुटुंबाने लावलेल्या दाढीमिशातून
भरगच्च जंगलातून सफेद मशिदीचे मिनार दिसावे तसे पुढे आलेले 4 नित्यपरिचित दात मी लगेच ओळखले. आत्मचरित्राच्या सोयीसाठी तरी त्यावेळी माझ्यावर खऱ्या मुसलमानाने थोडासा तरी हल्ला करायला हवा होता असे मला अजूनही वाटते. कारण हा हल्ला अधिक प्राणघातकी होता. परंतु माझ्या आगामी आत्मचरित्रात मी ह्या प्राणघातक हल्ल्यात नाटकी मुसलमानांना खऱ्या मुसलमानांचे स्वरूप द्यायला योजले आहे. आमच्या आयुष्यातला हा एकुलता एक धैर्याचा प्रसंग. तोही गाळला तर बाकी उरतात मालाडच्या बंगल्यात रामराव विजयकर आणि नॉर्मन डिसिल्वाचे अरेंज केलेली वीकेंड पिकनिके. पण त्यातले मला मालाडच्या रामरावच्या बंगल्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आणि डिसिल्वाचे खोके खोलून बाटल्या उघडलेले तेवढे आठवते. शनिवारी 7:30 पासून सोमवारी सकाळपर्यंत काय झाले हे का कोण जाणे आठवतच नाही.